नमस्कार. आज आपण ऑरेंज पेस्ट्री कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि विशेष म्हणजे आज आपण या पेस्ट्रीसाठी कोणत्याही प्रकारचा केक स्पॉन्ज वापरलेला नाही. ज्यांना केक करता येत नाही त्यांनी अजिबात काळजी करायची गरज नाही. ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला आपोआपच समजेल की आपण सोप्यात सोपी घरामध्ये केक पेस्ट्री कशी बनवू शकतो. ही पेस्ट्री बनवण्यासाठी आज इथे मी 4 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. आज आपण या ब्रेडपासून पेस्ट्री बनवणार आहोत. त्यानंतर इथे मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये जवळपास 1 चमचा साखर टाकायची आहे. आणि त्यानंतर इथे आपण ऑरेंज पेस्ट्री करणार आहोत, तर इथे ऑरेंज इसेन्स घेतलेला आहे मी, ते देखील 4 ते 5 ड्रॉप यामध्ये टाकायचे आहेत. आता ही साखर विरघळेपर्यंत याला ढवळून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला याचं शुगर सिरप तयार करून घ्यायचं आहे आपल्या पेस्ट्रीसाठी. आता हे साईडला ठेवून देते मी. त्यानंतर एक ब्रेडची स्लाइस घ्यायची आहे आणि या ब्रेडच्या स्लाइसवरती आता शुगर सिरप लावून घ्यायचं आहे. थोडं थोडं करत आपल्याला इथे शुगर सिरप लावायचं आहे. ब्रेड हलका ओला होईल इतपतच आपल्याला शुगर सिरप लावायचं आहे. त्यानंतर इथे मी व्हिपिंग क्रीम घेतली आहे. त्यामध्ये थोडासा ऑरेंज कलर टाकलेला आहे आणि ही व्हिपिंग क्रीम बीट करून घेतलेली आहे. ती देखील या ब्रेडवरती अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायची आहे. एका स्पॅच्युलाच्या मदतीने याला मी सगळीकडे पसरवून घेते. त्यानंतर आज आपण इथे ऑरेंज पेस्ट्री करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी ऑरेंज क्रश घेतलेला आहे. ते देखील यावरती 1 ते 1.5 चमचा ऑरेंज क्रश घ्यायचा आहे आणि याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने सगळीकडे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. हे लावून झालं की यावरती आणखीन एक ब्रेडची स्लाइस ठेवून द्यायची आहे आणि या ब्रेडच्या स्लाइसला देखील शुगर सिरप लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे शुगर सिरप लावून झालं यावरती परत एकदा व्हिपिंग क्रीमची लेअर द्यायची आहे आणि अशा प्रकारे सगळीकडे क्रीम लावून घ्यायची आहे. त्यानंतर परत क्रश लावून घ्यायचा आहे. परत त्याच्यावरती आणखीन एक ब्रेडची स्लाइस ठेवून द्यायची आहे आणि आता परत याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे. सेम तीच पद्धत आहे. एकावर एक ब्रेड ठेवत जायचं आहे, त्याला शुगर सिरप लावायचं आहे, त्याला व्हिपिंग क्रीम लावायची आणि परत ऑरेंज क्रश लावायचा आहे. या ठिकाणी तुम्ही ऑरेंज क्रशच्या ऐवजी तुमच्या आवडीच्या फ्लेवरचं एखादं दुसरं क्रश देखील वापरू शकता. आता यावरती शेवटचा ब्रेड स्लाइस ठेवून द्यायचा आहे आणि त्याला परत एकदा शुगर सिरपने सोक करायचं आहे. शुगर सिरप लावून झालं की यावरती आता व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे आणि त्याला एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. फायनल फिनिशिंग करून घ्यायचं आहे याचं. त्यानंतर इथे मी ऑरेंज कलरचं केक जेल तयार करून घेतलं होतं, ते देखील यावरती 2 ते 3 चमचे टाकायचं आहे. हे केक जेल तयार करण्यासाठी इथे मी 1 चमचा न्यूट्रल जेल घेतलं होतं आणि त्यामध्ये पाव चमचा पाणी टाकलं होतं आणि त्यामध्ये 3 ते 4 ड्रॉप ऑरेंज इमल्शनचे टाकले होते कलर आणि फ्लेवरसाठी आणि अशा प्रकारे त्याचं केक जेल तयार करून घेतलं होतं. आता हे केक जेल या पेस्ट्रीवर ते सगळीकडे लावून झालेलं आहे आणि आता हे केक जेल लावून झालं की याला एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घ्यायचं आहे. सेट करून झालं की याच्या 4ही बाजू अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत. याच्या 4ही कडा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. कट करून झालं की याला डेकोरेशन करून घ्यायचं आहे. इथे मी थोडेसे स्ट्रॉबेरी आणि काही चॉकलेट चिप्स लावून याचं डेकोरेशन करून घेतलेलं आहे.
आज आपली इथे ब्रेडपासून केलेली झटपट ऑरेंज पेस्ट्री तयार आहे. हे पहा. याला लॉकडाऊन पेस्ट्री म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण आपण इथे कोणत्याही प्रकारचं प्रीमिक्स वापरलेलं नाही किंवा होममेड स्पॉन्ज म्हणा किंवा तसंच प्रीमिक्सपासून बनवलेला केक स्पॉन्ज देखील वापरलेला नाही. तर आज आपण इथे साधी सोपी ब्रेडपासून ही पेस्ट्री बनवलेली आहे. खूप झटपट होणारी ही पेस्ट्री आहे. दिसायला जितकी सुंदर आहे त्याची टेस्ट देखील खूप छान आहे. आणि ही आता पेस्ट्री तुम्हाला कट करून दाखवते. ह्याचे लेयर बघा किती छान दिसत आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.